आदर्श विद्या मंदिर प्रजासत्ताक दिन घोडबंदर रोड कासारवडोली येथील आदर्श विद्या मंदिर या विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि जोमात पार पडला। सकाळची प्रभात फेरी काढली। यावेळी हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर लेझिम पथकाने वाजत गाजत संस्थापक, अध्यक्ष, पदाधिकारी व इतर मान्यवरांचे स्वागत केलं। सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना करण्यात आली। तर सदर कार्यक्रमाला इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम, ज्युनियर कॉलेज आणि मराठी माध्यम विभागाने राष्ट्रभक्तीपर गीतगायन केले। त्याचबरोबर आपली कला सादर केली। नृत्य, गाणी व वादनाचीही साथ त्याला लाभली। विद्यार्थ्यांची भाषणे, माजी विद्यार्थी, गुणवंतांची भाषणेही यावेळी झाली। सुप्रसिद्ध गायक व माजी विद्यार्थी जगदीश पाटील यांनी देखील येथे हजेरी लावली। तसेच 5 जानेवारी 2025 रोजी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या महास्नेह मेळाव्याच्या आठवणीसुद्धा सुंदर अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली। सदर स्मरणिकेचे प्रकाशन संस्थापक जनार्दन पाटील तसेच संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं। माजी विद्यार्थ्यांबरोबर माजी संघटनेचे कोर कमिटी सदस्य यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला। मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं। तसेच सध्या बंद असलेल्या खो खो, कबड्डी संघ 8 दिवसात पुन्हा सुरू करण्याची अध्यक्ष व कमिटीने हमी देऊन चांगले नियोजन आणि सुसंगत निवेदन, त्याचबरोबर उत्तम व्यवस्था केल्याबद्दल उपस्थित सगळ्यांनीच याबद्दल कौतुक करून शिक्षकांचं अभिनंदन केलं। धन्यवाद। परशुराम श्रीराम भोईर, जयवंत अर्जुन पाटील, जनार्दन काशीनाथ गवळे, राखी हेमंत भोईर, भास्करराव माधवराव मगरे, संगीताची कासारवडोली किसन, श्री गोपाळ चौधरी, रमेश हेमंत मदने, विकास प्रभाकर पाटील, वैशाली संजय सोनावणे, राम यशवंत वड, सचिन पद्माकर मुकादम, कैलासवासी पार्वतीबाई। नाव आहे जनार्दन आत्माराम पाटील। ह्या शाळेचा मी अध्यक्ष आहे आणि 77 साली ही शाळा चालू केली तेव्हा माझ्याकडे खाली 15 मुलं होती। 15 मुलांना राम मंदिरात ही शाळा चालू केली आणि आज माझ्याकडं 3,500 विद्यार्थी माझ्याकडे आहेत। 26 जानेवारी हा सगळ्यांचा लाडका एक सण आहे आणि ह्या लाडक्या सणाला 1946 साली हे आपल्याला स्वतंत्र जवळजवळ 40 वर्षापासून ही कार्यरत असलेली शाळा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य ठरलेली आहे। खो खोमध्ये, शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये आजच तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की या शाळेमध्ये पीटीचं संचलन, त्यानंतर डंबेल संचलन, स्काउट गाईड संचलन असे विविध प्रकारचे खेळ आणि कार्यक्रम उत्तम रीतीने राबवलेले आहेत। मी जयकुमार रामभाऊ घोडके, आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य म्हणून गेली 6 वर्ष काम करतो आहे। आज 26 जानेवारी देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होत असताना या शाळेमध्ये विविध उपक्रम आजच्या दिवशी साजरे केलेले आहेत। त्यामध्ये ध्वजारोहण, त्याचप्रमाणे स्काउट गाईड संचलन, त्यानंतर कवायती झाल्या, डंबेल्स, लेझिम पथक आणि वेगवेगळ्या कवायतीने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांना मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे। प्रमुख म्हणून मी इथे जर आलेलो असलो तरी मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। आदर्श विद्या मंदिर कासारवडोली या शाळेचे शिक्षण महश्री म्हणून मान्य जनार्दन आत्माराम पाटील यांची ओळख आहे। आज ह्या शाळेत आम्ही घडलो। ह्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, शाळेचे संस्थापक, शाळेचे सर्व संचालक मंडळ, गोरगरीब म्हणून आम्ही या ठिकाणी जेव्हा इथे आमचे आईवडील आले होते त्या ठिकाणी ह्या शाळेनेच आज आम्हाला घडवलं आणि या शाळेचे आज एक आम्ही ऋणी आहोत, काही ना काहीतरी देणं आहोत म्हणून आम्ही आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आमच्या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी, आमची कोर कमिटी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजेरी दिली। आमचे सर्व शिक्षक वर्गांचे आणि शाळेचे मी परत एकदा आभार मानतो की त्याने आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं।